नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अगदी आनंदाची आणि महत्त्वाची उत्साह वाढवणारी बातमी घेऊन आलेली आहे. त्या अगोदर सगळ्यात पहिले पटकन असं व्हिडिओला लाईक करा. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता जो आहे आत्तापर्यंत आपल्याला लाडक्या बहिणीचं मिळालेला आहे. बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 8वा 9वा हप्ता आलेला आहे आणि आता 10वा हप्ता जो आहे तो वाटून देण्यास सुरुवात केलेली आहे. तो आता सरकारने देण्यास सुरुवात केलेली आहे. हा जो 10वा हप्ता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात अगोदर सोडवण्यात येणार आहे, याची सोडत कधी होणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, असेच येणारे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्यात आधी तर लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तुम्हाला देण्यात आलेला आहे. जवळजवळ 2,52,00,000 महिलांना हा जो 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च असे ह्या महिन्यांमध्ये जवळजवळ 5,00,000 महिलांची पडताळणी होऊन 5,00,000 महिलांना जे आहे त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि ह्या अपात्र महिलांना आता यापुढे एकही हप्ता देण्यात येणार नाही. परंतु आत्ता परत पुन्हा एकदा 10व्या हप्ता येण्याअगोदर पडताळणी होणार का, तर असा जर प्रश्न तुमचा असेल तर त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सविस्तर पाहत राहा. आत्तापर्यंत 8वा आणि 9वा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही. पात्र असून देखील तुम्हाला हप्ता जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काय करायचं त्यावरती मी तुम्हाला उत्तर नक्की देईन. तर आत्तापर्यंत आपल्याला मिळाले आहे 9 हप्ते. 9 हप्ते मिळाल्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश आहे. ज्यांची पडताळणी झाली, ज्यांना आत्तापर्यंत 9 हप्ते आलेले आहे, त्यांचं असं नाही आहे की त्यांना यापुढेही हप्ते मिळतील. जर तुम्ही अपात्र आहात, तुमच्या घरामध्ये जर सरकारी नोकरमध्ये कोणी असेल, जर तुमच्या घरामध्ये पेन्शनधारक कोणी असेल, जर तुमच्या घरामध्ये जर 3 महिला म्हणजे 2 महिलांपेक्षा अधिक महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला जमीन जी आहे ती 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 4 व्हीलर गाडी तुमच्याकडे असेल, पण जर घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुमची 4 व्हीलर गाडी जर असेल तर ती चालू शकते, परंतु त्या गाडीला काळ्या आणि पिवळं ह्या पाटी जी आहे ती आवश्यक आहे. व्हाईट आणि ब्लॅक पाटी कुठेही चालणार नाही आहे. म्हणजे तुमचं एकंदरीत वाहन जे आहे ते तुम्हाला कमर्शियल असणं हे फार गरजेचं आहे, असं जे सरकारने आता नवीन निकष काढलेले आहे त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आत्ता बऱ्याच घरांमध्ये 4 व्हीलर गाडी असते, परंतु ही 4 व्हीलर गाडी जी आहे तिला काळी पिवळी पाटी नसते. तर तुमच्या गाडीला जर काळी पिवळी पाटी जर नसेल, तुमची गाडी जर कमर्शियल लायसन जर नसेल तर तुमचं जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कुठेतरी अपात्र होणार आहे. कारण या ठिकाणी सरकारने कडक निकष लावलेले आहे. ज्या पात्र महिला आहे त्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी यांचे जे निकष आहे सरकारने खूप कठोर लावलेले आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर सरकारी नोकरदार जर कोणी असेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. आणि एका घरामध्ये कसं होतं का 2 महिला ज्या असतात, 2 महिला असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे, परंतु 2पेक्षा अधिक महिला जर असतील तर त्यांना हा हप्ता जो आहे तो मिळणार नाही. फक्त 2च महिलांना घरातल्या हप्ता मिळणार आहे. आणि हा हप्ता जो आहे तो सिनियरिटी वाईज तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जर मोठी महिला असेल आणि त्या महिलेपेक्षा लहान महिला असेल, तर वयाने लहान महिला असेल तर वयाने लहान महिला असलेल्या महिलेलाच या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि वय जास्त असेल तर हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर 65 वर्षापेक्षा जास्त जर तुमच्या घरातल्या व्यक्तीचं वय असेल तर 65 वर्षाच्या महिलेला जास्त असलेल्या महिलेला देखील हा हप्ता जो आहे हा हप्ता मिळणार नाही. तर त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये अपंग महिला असेल आणि ती इतर योजनेचा लाभ घेत असेल, अपंग योजनेचा लाभ घेत असेल सरकारकडून, तर त्या महिलेला देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. परंतु जर तिला 1,500 रुपये अपंग महिला व्यक्तीला जर 1,500 रुपये अपंग योजनेचा जर तिला हप्ता येत असेल तर मिळणार नाही. परंतु जर 1,000 रुपये हप्ता जर येत असेल तर ह्या योजनेतून तिला 500 रुपये हप्ता जो आहे तो सरकारकडून देण्यात येणार आहे. तसेच नमो शेतकरी योजना जी आहे त्या योजनेमध्ये सरकारने काय केलेलं आहे
तर नमो शेतकरी योजना हा महिलांना, शेतकरी महिलांना जे आहे 1000 रुपये हप्ता येत असतो, परंतु लाडकी बहिणीचा योजनेचा जो आहे तो हप्ता 1500 रुपये आहे. तर ह्या लाडकी बहीण योजनेतून त्यांना 500 रुपये हे जे आहे ते दिले जातील. म्हणजे एकंदरीत 1000 रुपये म्हणजे 1500 रुपये हप्ता जो आहे त्यांच्या खात्यावरती ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल त्याच दिवशी त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि दिव्यांग महिला योजनेचा खात्यावरती त्यांना हा हप्ता मिळणार आहे. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे का त्यांचा जो हप्ता आहे आत्तापर्यंत त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आहे. पात्र महिला असून देखील तुम्हाला हप्ता मिळाला नाही आहे. तर याचं कारण काय आहे मी थोडक्यात सांगते आणि त्याचे उपाय देखील मी तुम्हाला सांगत आहे. बघा लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाही त्याचं कारण काय आहे तर तुमचं आधार कार्डवरती वेगळं नाव आहे आणि पॅन कार्डवरती वेगळं नाव आहे, बँकेच्या खात्यामध्ये वेगळं नाव आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो तुम्ही फॉर्म भरला त्याच्यावरती सगळ्या ठिकाणी तुमचं वेगवेगळं नाव आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावरती तुम्ही पात्र असून देखील तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहे. कारण तुमच्या नावामध्ये कुठेतरी साम्यता नाही आहे, कुठेतरी तुमचं नाव जे आहे त्याची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला हे हप्ते मिळावे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर बँकेत जायचं आहे. म्हणजे बँकेत न जाता तुम्ही पोस्ट खात्यामध्ये जा आणि तिथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जा. तिथे तुमचं खातं जे आहे ते ओपन करून घ्या. हे खातं ओपन केल्यानंतर लाडकी बहिणी योजनेचे सगळ्यात आधी पैसे जे आहे ते पोस्टात पाठवले जातात आणि ते तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर येतील. आता हा जो हप्ता आहे, हा जो 10वा हप्ता आहे सगळ्यात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे तर हा जो 10वा हप्ता आहे तो बीड आहे, परभणी आहे, उस्मानाबाद आहे, पुणे जिल्हा आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, बीड आणि परभणी आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. यासारख्या अनेक 7 ते 12 जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे तो सगळ्यात अगोदर वाटण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी वर्गातल्या महिला जास्त प्रमाणात आहे आणि ज्या जिल्ह्यांचा विकास जो आहे तो इतर जिल्ह्यांपैकी कमी झालेला आहे अशा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते डेबिट करण्यात येणार आहे, ते लवकरात लवकर पाठवण्यात येणार आहे. आता 10वा जो हप्ता आहे तो पाठवण्याचं कारण काय आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला बऱ्याच वेळा 2-2 हप्ते सरकारने दिलेले आहे. तर आता 10वा जो हप्ता आहे तो 10वा आणि 11वा देखील तुम्हाला मिळून येऊ शकतो. बऱ्याच महिलांना 1500 रुपये येऊ शकतात, काही महिलांना 3000 रुपये येऊ शकतात, काही महिलांना जे आहे 3500 रुपये येऊ शकतात. कारण दर 2 महिन्याचे पैसे मिळून देखील तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मिळून तुम्हाला पैसे येऊ शकतात खात्यावरती आणि प्लस गॅस सबसिडीचे देखील तुम्हाला 1000 रुपये त्यामध्ये ॲड होऊन येत असतात. त्यामुळे 1 महिन्याचे पैसे जर तुमचे राहिले असतील, येण्याचा 1 हप्ता बाकी राहिला असेल यायचा, तर त्यालाच जोडून जर तुम्हाला 1000 रुपयाची सबसिडी घेतली तर बरोबर तुमचे 2500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे. अशा पद्धतीनं 2 महिने जर तुमचे बाकी राहिले असतील, हप्ता यायचे 2 हप्ते बाकी असतील तर ते 3000, 1500 ते आणि प्लस तुम्हाला गॅस सबसिडी 1 महिन्याची म्हणजे असे मिळून तुम्हाला 4 ते 4500 रुपये तुमच्या खात्यावरती सरकार जे आहे ते पाठवणार आहे. तर हा जो हप्ता आहे आता 10वा हप्ता जो आहे तो गुढीपाडव्याच्या आत तुम्हाला यायला हवा. आज मार्च महिन्याची अखेर 2-4 दिवस बाकी राहिलेले आहे. मार्च महिन्याचा शेवटचा हप्ता चालू आहे आणि या हप्त्यामध्ये आता 10वा हप्ता जो आहे त्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे सरकारने. तर लवकरात लवकर हा जो हप्ता आहे सगळ्यांच्या खात्यावरती येणार आहे. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे की हा जो हप्ता आहे तो हप्ता लवकरात लवकर देण्याचं ठरवलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.